कारण संध्याकाळचा तिकडचा सनसेट व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे। फुल मस्त आहे, तुम्ही पण विजिट करा इथे, खूप मनाला शांत वाटेल तुम्हाला पण, तुम्ही पण या। मंदिर एक नंबर आहे, तुम्ही पण या आणि विजिट करा। इकडून आपण आतमध्ये आलो आणि ते चप्पल ठेवण्यात जाते, ते समोर आहे मंदिर आपलं। मित्रांनो हे आपलं एशियामधलं सेकंड लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल आणि सर्व लोक इथे मस्त की एन्जॉय करतात, सर्व फोटोशूट वगैरे चालू आहे लोकांच्या। बघू शकता। नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे वायपी ब्लॉग्सवर। सो आजचा ब्लॉग आपला खूप स्पेशल आहे आणि आज आपण फर्स्ट टाइम चाललोय आपल्या एशियामधलं सेकंड लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल, जे की आपल्या खारघरमध्ये ओपन झालेलं आहे आता आपलं 15 जैनला। आणि तिकडे आपले श्री नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा तिकडे स्थापना केली होती श्री कृष्णांची। सो आता आपण तिकडे चाललोय खारघरलाच। आता दुपारचे 4 वाजता झाल्यानंतर 4:15ला ते ओपन होईल, पण आपण लेट निघतोय कारण संध्याकाळचा तिकडचा सनसेट व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे। सो ब्लॉगमध्ये आज आपल्या मित्रसोबत आहेत आपले ऋषिकेश, प्रथमेश आणि ओमकार, तर त्यांना सुद्धा मिळवतात, ते लोक आपल्या विद्यार्थ्याला वेट करतात। तर चला जाऊयात। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। तर चला ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा। सो चलो, आणि कमेंटमध्ये राधे राधे लिहायला विसरू नका। चला जाऊयात। 15 minutes later. लेकिन ये साला कर क्या रहा है आप? An hour later. तर मित्रांनो आता आपण खारघरमध्ये आलो आणि तिकडून खारघर स्टेशनच्या बाहेर निघून आता आपण इथे ऑटोकडे आलो। पहिला आपण बस स्टँडकडे होता आणि तिथे आपण विचारलं तर बस होती 54 जाणारी, पण तिला आता वेळ लागला म्हणून आपण चाललोय रिक्षाने। तो इथे आपली रिक्षा आहे, हा ऋषिकेश आहे। ऋषिकेश हाय, ओमकार हा आपला प्रथमेश। सो चला जाऊया, आता आपली रिक्षा येते, रिक्षा धरून आपण जाऊ डायरेक्ट इस्कॉनला। चला। A few moments later. तो मित्रांनो आपण आता ऑटो घेतले आणि ऑटोवाल्याने 20 रुपये घेतले, तर ऑटोवरनं डायरेक्ट आपल्याला जवळ सोडते मंदिराच्या। आणि आता आपण मंदिराच्या जवळच, आपण आता आतमध्ये एंटर करूया। पाठीमागे महाद्वार होता, तर त्याच्या आतमध्ये एंटर करू, आपल्याला पुढच्या गेटने जायचं आहे आतमध्ये। सो समोरच आहे आपलं मंदिर, तर तुम्हाला दाखवतो थोड्या वेळामध्येच, कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, ठीक आहे। चलो मित्रांनो, इथे आपण या बाजूला शू स्टँड होता, आपण ते चप्पल ठेवली, इकडून आपण आतमध्ये आलो आणि ते चप्पल ठेवण्यात जाते, ते समोर आहे मंदिर आपलं इस्कॉन टेम्पल। तर चला आता जाऊयात, हे तिघ आहेत पुढे चालतंय आपले मित्र। मित्रांनो आता आपण चाललोय आपल्या मंदिराच्या आतमध्ये दर्शन घ्यायला। सो चला आतमध्ये तुम्हाला सुद्धा दर्शन करतो आपल्या कृष्णाजीचं। चला। मंदिराच्या बाहेर आलो की आपण आपल्याला सुंदर असं दृश्य इथे बघायला भेटतं। मंदिराच्या समोर आहे बघा, पूर्ण मंदिराचा परिसर आपल्याला असं बघायला भेटतो। हे मंदिर आहे आपलं। मित्रांनो मंदिराच्या आपण खाली उतरलो की इथे मॅचलेस गिफ्ट म्हणून एक शॉप आहे आतमध्ये। सो चला आतमध्ये जाऊयात आपण आता।
दुकान आहेत, म्हणजे सर्व तुम्हाला गिफ्टसाठी देण्यासाठी आपले श्रीकृष्णाचे मूर्ती वगैरे सर्व भेटून जात. तर चला जाऊ आतमध्ये. हे आपलं मंदिर आणि ह्याच्या बाजूला असं सुंदर असं ग्रीनरी गार्डन बनवलंय बघा, बघू शकता. अजूनपर्यंत हे चालू नाही, आतमध्ये त्याला एंट्री वगैरे नाही, पण सुंदर असं वातावरण आहे आणि ते वॉटरफॉल सुद्धा येतं बघा. आणि सर्व लोक इथे मस्त की एन्जॉय करतात. सर्व फोटोशूट वगैरे चालू आहे लोकांच्या बघा, बघू शकता. मित्रांनो, हे आपलं एशियामधलं सेकंड लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल आणि इथे गर्दी बघू शकता. आता संध्याकाळचे आपले 6:30 झालेत आणि इथं हा आहे आपला समोरच आहे सनसेटचा व्ह्यू, जो की तुम्हाला म्हटलं होतं. सनसेटचा व्ह्यू चांगला आहे तेव्हा, किती सुंदर असा व्ह्यू आहे. आणि ते आपला ओंकार आहे. ओंकार कसं वाटतंय? मस्त. आणि हे दोघं भाऊ आपले बसलेत तिकडे, थकून बसलेत वाटतं. जाऊ द्यात. आता इथे आपण थोडंसं करूया फोटोशूट आणि मग निघूया, ठीक आहे. 2000 years later. सो मित्रांनो, आता 7 वाजलेत आणि आता आपण निघालो आपल्या घरी जायच्या प्रवासाला. सो इस्कॉन मध्ये आपण खूप बरं वाटलं येऊन, एकदम शांतता येते, वातावरण सुद्धा एकदम मस्त पीसफुल आहे. आणि आता आपण हे लोकांना सुद्धा विचारू की कसं वाटलं इस्कॉन मध्ये. चला, पहिला आपला आहे ओमकार. ओमकार, कसं वाटतं इस्कॉन मध्ये? फुल मस्त आहे, तुम्ही पण विजिट करा इथे. खूप मनाला शांत वाटेल तुम्हाला पण, तुम्ही पण या. भारी ना, मस्त आहे. ऋषिकेश काय बोलतो तू इस्कॉन बद्दल, काय बोलशील? मंदिर एक नंबर आहे, तुम्ही पण या आणि विजिट करा. ठीक आहे. प्रथमेश आपला गेलेला आहे, जाऊ द्या. प्रथमेश आपला पुढे गेला, आपण पण जाऊया. भूक जाम लागली. आम्ही लोक दुपारी 3 वाजल्यापासून बाहेर निघालोय. 3 नाही, 3 पासून तयारी आमची घरीच चालू होती बाहेर निघायची. सो जेवलो वगैरे होतो, पण आता भूक लागली. व्हिडिओ करून आणि फोटोशूट करूया ना, खूप फोटो झाले आज. तर चला आता जाऊया आपण घरी. पहिलं काय खाऊयात, मग आपण इथे एंड करूया. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढे सुद्धा तुम्हाला असेच वेगवेगळे टाईपमध्ये ब्लॉग बघायला भेटतील. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हरे रामा हरे कृष्णा लिहायला विसरू नका. सो चलो.